सर आज आज पहिला माझा आणि राणाचा एकत्र फोटो टाकवा. पण तो लिफ्ट मध्ये काढत जयंतराव येतात. जयंतराव पाटील येत आहे. 2 मिनिट. आमचं असतं ते सर 4 चौघात असतं. ते जाऊ द्या जरा थांबा. जयंतराव येतात. नंतर लिफ्ट कोसळली. काय करू बोलायला लागतो. आज अधिवेशन सादर केलं जाताना याकडे नेमकं कसं पाहतात? मी अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाला सभागृहात जाण्यापूर्वी आज सकाळी आपल्याशी बोललो आणि काल तर पत्रकार परिषद घेऊन बोललेलो आहे. एकूणच गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये गेले 10 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या आश्वासनांना आणि थापांना कंटाळून चिडलेल्या महाराष्ट्राने जो काही त्यांना दणका दिला, त्या दणक्याने आता यांचे डोळे थोडेसे किलकिले झाल्यासारखे वाटत आहेत. तरी देखील जनता यांच्या थापांवरती विश्वास ठेवेल असं मला काय वाटत नाही. महाराष्ट्रातली जनता ही सुजाण आहे, सज्ञान आहे आणि स्वाभिमानी आहे. किती यांनी फसवण्याचा प्रयत्न केला तरी देखील महाराष्ट्र ओरबाडून गुजरातला नेण्याचं जे काही षडयंत्र हे आता उघड झालेलं आहे. ज्याबद्दल मी सभागृहात जाण्यापूर्वी आपल्याशी बोललो की आता महाराष्ट्र हा गुजरातच्या पाठी गेलेला आहे. यांचा प्रयत्न हाच आहे की काहीतरी धुळफेक करायची, जनतेला फसवायचं, रेटून खोटं बोलायचं आणि पुन्हा सरकार आणून महाराष्ट्र लुबाडायला सुरुवात करायची. अनेकदा आपल्याला कल्पना असेल की निवडणूक आल्यानंतर अशा काही घोषणा केल्या जातात. आजचा हा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती, त्याच्यामध्ये थापांचा महापूर आहे आणि सगळ्याच घटकाला आपल्या सोबत जोडून नेण्याचा एक खोटा प्रयत्न, ज्याला देवेंद्रजींच्या भाषेत खोटं नरेटिव्ह असंच या अर्थसंकल्पाचं एक वर्णन करावं लागेल. अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद कशी करणार याचा कुठेही तसा उल्लेख नाहीये. माझी तर मागणी आहे किंवा आमच्या महाविकास आघाडीची मागणी अशी आहे की आजपर्यंत त्यांनी ज्या काही घोषणा केल्या गेल्या 2 वर्षात त्यापैकी खरोखर किती अंमलात आल्या याच्याबद्दल एक तज्ज्ञांची कमिटी नेमून निवडणुकीपूर्वी श्वेतपत्रिका जाहीर करावी. अनेक योजना अशा आहेत की ज्या घोषित झाल्या परंतु प्रत्यक्षात आलेल्या नाहीये. या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांना जरा थोडासा एक मतदानात आपल्या बाजूला करून घेण्याचा एक प्रयत्न, केविलवाणा प्रयत्न केलेला दिसतोय. मी आधीच म्हटलं होतं की महिलांसाठी लाडकी लेक किंवा लाडकी बहीण ही योजना आणत असेल तर जरूर आणा, आम्ही स्वागत करतो. पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका. मुलींसाठी काही आणत असाल तर मुलांसाठी आणा. त्याच्याबद्दल कुठे तशी काही वाच्यता नाही आहे. माता भगिनींना तुम्ही हे जे काही देत आहात जरूर द्या, पण त्याच वेळेला परत एकदा सांगेन की आज राज्यामध्ये हजारो तरुण बेकार असताना घरी गेल्यानंतर ती माता भगिनी त्याला काय उत्तर देणार या प्रश्नाचं उत्तर या अर्थसंकल्पात कुठेही दिसत नाही. म्हणजेच काय की रोजगार वाढीसाठी कुठेही उपाययोजना नाहीत. जे काय आहे ते रेटून न्यायचं. मी शेतकऱ्यांना वीज बिल माफ करा अशी मागणी केली होती, ती त्यांनी मान्य केली. पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही मागणी त्यांनी काही मान्य केलेली नाही. शेतकऱ्यांना वीज बिल माफ केल्यानंतर थकबाकी ज्यांची आहे ती थकबाकी सह हे माफ होणार आहे का? आजपर्यंत जेवढी काही थकबाकी आहे तेवढी सगळी थकबाकी तुम्ही माफ करणार आहात का? आणि वीज बिल माफ करा म्हटल्यानंतर मला आठवत आहे जुन्या एका गोष्टीची आठवण झाली. माझ्यासोबत आज नाना पण आहेत, जितेंद्र आहेत. त्यावेळेला
तुमचं सरकार होतं आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी संभाजीनगरला जाहीर मागणी केली होती किंवा आपण असं जाहीर केलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना वीज बिल माफ करू. तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे होते, ते तत्कालीन होते आणि त्यांनी तत्काळ ती मागणी मान्य करून निवडणुकीच्या आधी शून्य रकमेची बिलं ही शेतकऱ्याला द्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर निवडणुका झाल्या, पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार आलं, विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि निवडणूक झाल्यानंतर महिनाभरानंतर दामदुपटीने वीज भरणा करा नाहीतर तुमचं कनेक्शन कापून टाकू ही दरडावणी सुरू झाली. मला असं वाटतं तशीच ही थोडीशी गोष्ट दिसते, कारण वीज बिल माफ केल्यानंतर इतर जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बी बियाणं आहे, इतर शेतीचे अवजार आहेत, आम्ही आमच्या लोकसभेच्या वचननाम्यात म्हटलं होतं की या सगळ्यांवरचा जीएसटी आम्ही माफ करू. कारण शेतकऱ्यांचं जे गणित आहे त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही म्हणजे हे केंद्र सरकार दरवर्षी 6,000 रुपये जर शेतकऱ्याला देत असेल तर साधी गोष्ट त्यांनी सांगितली होती की जर वर्षाला 1 लाखाचं खत शेतकऱ्याला लागत असेल, आता किती टक्के त्याच्यावर जीएसटी मला वाटतं थोडी कमी केली होती, आता 5% आहे, पण नाहीतर 18% जीएसटी खतावरती होती. म्हणजे काय, 1 लाखाचं खत विकत घेतलं तर 18,000 रुपये त्या खतापोटीच खताच्या रकमेतूनच सरकारकडे जमा होतात आणि 18,000 कोटीतून 6,000 कोटी तुम्ही देणार म्हणजे 12,000 हे आमचेच तुमच्याकडे बाकी आहेत. असे सगळ्यांवरती म्हणजे बी बियाणे असेल, खत, नंतर कृषी पंप आहेत, ही सगळी म्हणजे शेतकऱ्याला एका बाजूने लुटायचं आणि दुसऱ्या बाजूने उदारपणाचा आव आणायचा, हा सगळा आव हे सगळं ढोंग हे शेतकरी भोगतायत. आणि जर या सरकारला असं वाटत असेल की अशा काही छोट्या मलमपट्ट्या दाखवण्यासारखं केलं तर हे सगळे चिडलेले लोक शांत होतील, अजिबात होणार नाही. शेतकरी आणि संपूर्ण महाराष्ट्रातली जनता पुन्हा वाट बघते की विधानसभेच्या निवडणुका कधी होत आहेत. आणि मला खात्री आहे की ह्यांचं हे काही ढोंग आहे. आपण दरवेळेला असं म्हणतो ना की लबाडा घरचं अवतण, जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही, तर हे लबाडा घरचं अवतण आहे. ह्या खोट्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या थापा जसं अच्छे दिन आएंगे, 15 लाख रुपये येतील, आता कोणी त्याच्याबद्दल बोलत नाही. तसं निवडणूक झाल्यानंतर हे सांगतील हे तर जुमले होते. माझं तर मत आहे की अर्थसंकल्प आहे का जुमला संकल्प आहे. त्या जुमलाबाजीला आता लोक भीक घालणार नाहीत. यांनी कितीही काही करण्याचा आव आणला तरी सुद्धा जनता याला फसणार नाही आणि जनता महाराष्ट्र लुटणाऱ्यांना पुन्हा एकदा निवडून देईल असं मला काय वाटत नाही. हो, त्यांनी वारकऱ्यांची मी म्हणेन वारकऱ्यांचा अपमान आहे. कारण ही संत परंपरा ही अत्यंत निस्पृहपणे आपण जर का, कारण मी ती वारी एरियल फोटोग्राफी करताना पण पाहिले, प्रत्यक्ष वारीत चाललो पण आहे, त्यांच्याकडे त्यांचं सामान असं काही नसतं, देहबान हरपून ते विठू नामाचा गजर करत जात असतं, त्यांना पैशाने काही देणं घेणं नसतं. पण आता ती सुद्धा विकत घेण्याची परंपरा हे सुरू करते की काय, कारण हजारो वर्षांची ही परंपरा आहे, 700-800 ते 1000 वर्षाची. आजपर्यंत त्यांना कुठेही तशी काही कोणी गरज लागली, कारण त्यांचं सगळं काय असतं तो विठुराय आहे. म्हणजे अनेक वारकरी हजारो लाखोच्या संख्येने तिकडे जातात. मंदिरात त्यांना प्रवेश मिळत पण नाही, कारण एवढी गर्दी असते की मंदिराजवळ पण ते जाऊ शकत नाही. पण त्या मंदिराचा कळस बघून त्याच्यात ते आयुष्य सार्थकी लागलं असं मानतात. त्यांना तुम्ही पैशाचा लोभ दाखवू शकत नाही. एक गोष्ट अशी आहे, मला वाटतं ते आणखीन कुठलं ते अल्पसंख्याकांचं मौलाना आझाद त्याची तरतूद वाढवली. म्हणजे या सरकारने आता हिंदुत्व सोडलं का? या सरकारने हिंदुत्व का सोडलं? निवडणुका तोंडावर आल्या म्हणून या सरकारने हिंदुत्व सोडलंय का? त्याची तरतूद त्यांनी वाढवली, मग यांनी सुद्धा हिंदुत्व सोडलंय. आर्थिक तरतुदीबद्दल कुठेही याच्याबद्दल उल्लेख नाही. म्हणजेच काय, हे गाजराची पुंगी ज्याला म्हणतो, वाजले तर वाजले नाही तर मोडून खाल्ली, हा गाजरांचा अर्थसंकल्प आहे, गाजर दाखवण्याचा प्रकार आहे. आर्थिक तरतूद याच्यामध्ये कुठेही दाखवलेली नाहीये आणि त्याच्याबद्दल आम्ही जशी माहिती आम्हाला मिळेल तसतसं येत्या काही दिवसांमध्ये सगळ्यांची सल्लामसलत करून आम्ही त्याच्यावरची मतं मांडूच. पण आर्थिक तरतूद कुठून आणणार? मोदी देणार आहेत का पैसे? मोदी पैसे देणार आहेत का? जर देश, माझं राज्य कर्जबाजारी होत असेल, त्याच्यामध्ये रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होत नसेल, तर मोफत तुम्ही शिक्षण द्या, मोफत घरामध्ये पैसे द्या, पण करता करविता ज्याला म्हणतो, करतेपणा हा महाराष्ट्राच्या रगारगात आहे. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. महाराष्ट्रामध्ये कर्तबगार पुरुष आणि कर्तबगार महिला
ही महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा आहे. एक मराठी देशाची आर्थिक राजधानी मुंबई असताना महाराष्ट्र राज्य चढउतार उत्पन्नात 6व्या क्रमांकावर गेलेला आहे. अरे थांब ना, हा प्रश्न विचारतो जरा थांब. देशाची आर्थिक राजधानी मुंबई असताना महाराष्ट्र राज्य चढउतार उत्पन्नामध्ये 6व्या क्रमांकावर गेलाय. कशा बघता राज्यामध्ये काय धंदे चालू आहेत? हे सगळं बघताना फार यातना होत आहेत, फार वेदना होते. आम्ही त्याच्याबद्दल नक्कीच सरकारला विचारू, पण मी आज उघड जसं मी जनतेचं न्यायालय म्हणतो तसं महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करतोय की आपल्या डोळ्यात देखत महाराष्ट्र ओरबाडला जातोय, महाराष्ट्र लुटला जातोय. अगदी गुजरात पुढे गेला म्हणून पोटदुखी नाही, पण महाराष्ट्र कर्तबगार असताना इतर राज्यांपेक्षा मागे जाऊच कसा शकतो? आज महाराष्ट्र संपूर्ण देशात 6व्या 7व्या क्रमांकावरती गेलेला आहे. मग महाराष्ट्रातलं ते सगळं कर्तृत्व गेलं कुठे? आणि असा हा महाराष्ट्र एका बाजूने खाली जात असताना पुन्हा त्याला आणखीन खाली ढकलण्यासाठी या सोयी सुविधांची खिरापत वाटल्यासारखं दाखवून परत जर काही निवडून येण्याची स्वप्न बघत असतील तर मला नाही वाटत महाराष्ट्र यांना पुन्हा निवडून देईल. कारण महाराष्ट्र लुटला जातोय आणि महाराष्ट्र लुटणाऱ्यांना आणि लुटणाऱ्यांना मदत करणाऱ्यांना महाराष्ट्र पुन्हा निवडून देणार नाही. आज के बजट को कैसे देखते हैं? किस तरीके से महिलाओं को लुभाने की कोशिश हुई है, खास करके एक बार मराठी पुढे होणे दो. चलो. 4 महिन्यात या चालू वर्षात 838 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्यात फक्त 104 लोकांना मदत आतापर्यंत सरकारकडनं मिळालेली आहे. किती एक भयानक स्वरूप हे पाहायला मिळतं. ही भीषणता आणि हे भीषण वास्तव हे फार भीषण म्हटल्यानंतर भयानक आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं की मी सभागृहात जाण्यापूर्वी आपल्याशी बोललो होतो की शेतकऱ्यांना वीज बिल माफ करा. त्यांनी ते वीज बिल माफ केल्यासारखं दाखवलंय, पण किती काळ राहणार आहे, थकबाकीचं काय होणार आहे? आणि ज्यांनी आजपर्यंत आत्महत्या केले त्यांची घरं उजाड पडले. ज्या शेतकऱ्यांना आपत्कालीन मदत ही पोचलेली नाहीये. पंचनाम्यांची थोतांड आणि पंचनाम्यांची नाटकं झाली पण मदत काही पोचत नाही. कर्जबाजारी शेतकरी जो झालेला आहे त्याच्यासाठी तुम्ही काय दिलासा देणार आहात? त्याच्याबद्दल काही उल्लेख नाहीये. बोगस बी बियाणं हा एक विषय असतो. बी बियाण्याच्या वाढत्या किमती, खतांच्या वाढत्या किमती आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा की पीक आल्यानंतर हमी भावाचं काय? जर माल पडून राहणार असेल, मगाशीच कोणीतरी म्हटलं की दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आज आंदोलन केलं. काल तर मला माहिती मिळाली की दुधाची भुकटी सुद्धा आता आयात केली जाते. इन्कम त्याच्यावरची ड्युटी कमी किंवा माफ करून सूर्यफुलाचं तेल आयात केलं जाते. म्हणजे कांदा निर्यात जो निर्यातदार आहे, शेतकरी आहे, त्यांची निर्यात बंद आणि त्याला वीज बिल माफ. पिकलंय ना सगळं. तुम्ही एक गोष्ट करून चालणार नाही. वीज बिल माफ केलं तर त्याच्यानंतर त्याचे काय उत्पन्न येईल, पीक येईल, त्याच्या पुढे त्याला किंमत कशी देणार? आणि परत एकदा सांगतो की अगदी मोफत शिक्षणाची सोय जरी केली तरी शिकल्या सवरलेल्यांना पुढे त्या शिक्षणाचं करायचं काय? कारण शिकल्यानंतर परीक्षा द्यायला गेल्यानंतर पेपर लीक होणार असेल तर त्या शिक्षणाचा उपयोग काय? आणि मग परत नोकरीचं काय? म्हणजे थोडक्यात मी असं हे सरकार करू इच्छिते की महाराष्ट्रातलं प्रत्येक घर हे मोदींवरती अवलंबून राहायला पाहिजे. मोदी तुम्हाला दरमहा काय देतील ते देतील, घ्या आणि गपरा. मला वाटतं जेव्हा इथे विधान भवनात बोलायला तेव्हा इथलं नेटवर्क कनेक्शन जो आहे तो वीक पडतो. आताच गेलेलं फुकट गेलं. आता बोललेलं फुकट गेलं. ठीक आहे, आमचं नेटवर्क महाराष्ट्र मधलं पक्क आहे. त्या नेटवर्कनी या महायुती सरकारला लोकसभेत हिसका दाखवलेला आहे. आणखीन आता एकच हिसका असं देऊ की हे सरकार गचका खाल्ल्याशिवाय राहणार नाही. एक मिनिट पहला भी नाना जी है मेरे साथ. कल की जैसी आपने मेरी तस्वीर दिखाई, आपकी भी दिखाओ, आज की भी दिखाओ. महाराष्ट्रातलं महायुतीच्या सरकारने ज्या अंदाज अर्थसंकल्प मांडला तो फक्त घोषणाचा पाऊस होता. महाराष्ट्रामध्ये अजून जवळजवळ 12-13 जिल्ह्यामध्ये पाऊस पडला नाही. जून महिना पूर्ण संपत आला. शेतकरी आभाळाकडे बघतोय, पाऊस केव्हा पडेल. त्यांना दुबार पेरणी करावी लागली. पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये फेकू सरकारने
या ठिकाणी जे आज अर्थसंकल्प मांडला तो घोषणाचा पाऊस पाडलेला आहे. यानंतर आपल्याला लक्षात असेल की ज्या काही घोषणा झाल्यात याच्यामध्ये काँग्रेस पक्षाने ज्या 5 गॅरंट्या दिल्या होत्या त्याचा काही थोडा अंश आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळत आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की आम्ही महिलांना दर महिन्याला 8,500 रुपये देणार होतो, पण या सरकारने 1,500 रुपयाची घोषणा केली. म्हणजे 7,000 रुपयाचं कमिशन. हे कमिशनखोर सरकार आहे. जसं कर्नाटकचं येदियुरप्पाचं सरकार आहे 40% कमिशन वालं होतं, तसं हे सरकार एकनाथ शिंदे आणि फडणवीस भाजपची सरकार हे 60% कमिशनचं सरकार आहे. आणि म्हणून या महागाईच्या काळामध्ये 1,500 रुपये देऊन महिलांना त्याला एक प्रकारे फसवण्याचा प्रयत्न राज्याच्या सरकारने केलेला आहे. दुसरं आमची मागणी होती की तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे, या सरकारने सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ केलं आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ व्हावं ही मागणी उद्धवजी असतील, चंद्रराव असतील, मी असेल, आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडी म्हणून आम्ही मागितलेली होती. सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेलं आहे. इलेक्ट्रिक बिलाच्या बद्दलची सुद्धा मी आपल्याला सांगतो की शेतकऱ्यांची फसगत करण्याचा एक प्रयत्न घोषणेच्या माध्यमातून राज्याच्या सरकारने केलेला आहे. नोकऱ्यांच्या बद्दलचा मेगा भरतीचा याचा उल्लेख कुठलाही नोकऱ्यांच्या बद्दलचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी केला गेला नाही. राज्यामध्ये एमपीएससीची पदं मोठ्या प्रमाणात खाली आहे. पोलीस भरतीमधला गोंधळ आपण पाहिलेला आहे. तरुणांच्या बद्दलचं सातत्यानं त्यांच्या जीवनामध्ये निराशा आणण्याचं काम केलं जाते. आणि एक गोष्ट महत्वाचं या ठिकाणी आपण पाहतोय की तरुणांच्या निराशामध्ये ज्या पद्धतीनं या सरकारचं योगदान आहे तसंच नोकर भरतीमध्ये ज्या ऑनलाईन भरतीच्या माध्यमातून त्या तरुणांना लुटलं जाते ते आम्ही आता पुढच्या काळात करणार नाही असं कुठं सांगायला तयार नाही, पण तरुणांना आम्ही लुटू अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हा पोकळ आणि निवडणुकीचा जुमल्याचं हा अर्थसंकल्प आहे. याचं पोस्टमॉर्टम आता सोमवारपासून आम्ही चालू करणार आहोत. याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की पहिल्यांदा हा अर्थसंकल्प असा आपण महाराष्ट्रातला पाहतोय की अर्थमंत्र्यांनी विभागनिहाय आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही घोषणा करताना नाही पाहिल्या. भोगम असा हा बजेट पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपण पाहतोय. तर बांधकाम विभागाला किती देणार, एज्युकेशनला किती देणार, कुठल्याही पद्धतीचं कृषी विभागाला काय देणार, इरिगेशनला काय देणार, या बजेटमध्ये आपल्याला कुठेही विभागनिहाय अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये उल्लेख आपल्याला पाहायला मिळाला नाही. आम्ही हे पुस्तकही पाहिले, त्या पुस्तकामध्ये पण नाही. यांनी सांगितले की उच्चस्तरीय आम्ही एक टीम बनवू, तिचा सुसूत्रीकरण आणणं, योजना राबवणं. जसं आता उद्धवजींनी सांगितलं त्याप्रमाणे आतापर्यंत या सरकारने केलेल्या घोषणेची किती अंमलबजावणी झाली त्याची श्वेतपत्रिका जाहीर करावी. हे सरकार राज्याच्या जनतेची दिशाभूल महाराष्ट्राच्या या सर्वोच्च लोकशाहीच्या मंदिरामध्ये करताना यांना थोडीशी तरी आहे की नाही असा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. आणि म्हणून या सरकारने हे सुसूत्रीकरणाचं म्हणजे काय, यांच्या सरकारमधलं सुसूत्रीकरण की भ्रष्टाचारामध्ये राज्याच्या जनतेच्या पैशाची लूट ज्या पद्धतीने या लोकांनी माजवलेली आहे त्याच्याबद्दलचं सुसूत्रीकरण, याचं स्पष्टीकरण यांना द्यावं लागेल. असा बोगस आणि पोकळ अर्थसंकल्प हा महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून आजच्या या अर्थसंकल्पाला महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणारा हा अर्थसंकल्प आहे असं आमचं मत आहे. आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून अशा या हेकू आणि जुमलेबाज अर्थसंकल्पाचा आम्ही विरोध करतोय. नाही पण दादा काँग्रेसच्या न्यायपत्राची कॉपी करतायत अशी पण एक टीका होते. मी तुम्हाला सांगितलं ना की आम्ही 8,500 रुपये महिलांना देण्याचं आम्ही जाहीर केलं होतं, आमच्या गॅरंटीमध्ये होते. त्याच्यातले 1,500 हे देतात. आम्ही युवकांना म्हणालो जसं उद्धवजी म्हणाले आम्ही त्यांना पण देत होतो, पण याच्यामध्ये फक्त 1,500 रुपये देतात आहेत. म्हणजे 7,000
रुपयाचं कमिशन, हे कमिशन खोर सरकार आहे. म्हणजे यांना आमची नक्कल करायलाही गेले, पण हे ओरिजिनल नक्कल नाही करू शकले. आम्ही देण्यासाठी निघालो होतो, हे घेणारे लोक आहेत. त्यामुळे यांचं वास्तविक चित्र या सरकारचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. शेतकऱ्यांच्या विद्युत बिलामध्ये सुद्धा मोठा गोंधळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे सांगतात की आम्ही जी आपल्या इलेक्ट्रिक विभागाची लाईन जी आहे ती द्यायला आम्ही आता कटिबद्ध नाही. सौर ऊर्जेच्या माध्यमातून आम्ही ही लाईन करू. म्हणजे आता ते केव्हा करणार, काय करणार, शेतकऱ्यांचे अर्ज पडलेले आहेत, त्याच्याबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट नाही. त्याला तरतूद काय त्या पद्धतीची भूमिका नाही. मी मगाशी मुद्दाम सांगितलं की पहिला असा अर्थसंकल्प आहे. आता स्वतः जयंतराव अर्थमंत्री राहिलेले आहेत, ते पण त्याच्यावरचं स्पष्टीकरण सांगतील आपल्याला की विभागनीय आपण अर्थसंकल्प मांडतो, पण या सरकारचं बोगसपणा आपल्याला इथं स्पष्ट होत आहे की हे सरकार विधानसभेच्या माध्यमातून या सर्वोच्च लोकशाहीच्या मंदिरातून महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करते आहे, असं चित्र आपण पाहतोय. जयंतराव, प्रश्न आहे, शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं आहे. नंतर एकदा महाविकास आघाडी बोलून पाटील साहेब, आपल्या यांना खात्री झालेली आहे की काही झालं तरी आता आपला पराभव आहे, आणि म्हणून हा शेवटचा प्रयत्न सरकारने करून बघितला आहे. आणि हाही प्रयत्न आपण सरकारमध्ये आहोत, तेवढे पैसे वाटप करायचे आहेत, बाकीचे नंतरचे नंतर आल्यावर बघतील, असा भाव याच्यात आहे. आणि म्हणून एक बेजबाबदारपणाने मांडलेलं बजेट, ज्या बजेटमध्ये महिला आणि बालकल्याण विभागाला जे बजेट आहे त्याच्यापेक्षा 46,000 कोटी रुपये हे बजेटरी प्रोव्हिजन केलेली आहे असा दावा आहे. मागच्या वर्षी मी मागच सांगितलं 1,30,000 कोटी रुपये यांच्या खिशात नसलेले महसुली तुटीच्या सह मांडलेले जे होते पुरवणी मागण्यात, त्यामुळे या राज्यात 1,30,000 कोटी जादा मांडले. त्याचं काय झालं माहित नाही. तरी आज महसुली तूट फक्त 20,000 कोटी दाखवली. ही सगळी आकडेवारीची जगलरी आहे. आणि हे करत असताना पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर कमी करण्याचा जो आव आणलेला आहे, मागच्या वेळी लोकसभेच्या आधी मोदी सरकारने हेच केलं. 2 महिने आधी दर कमी केले आणि आता त्याच्यानंतर या निवडणुका झाल्या की पुन्हा हे दर वाढवणार आहेत. हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. तीच पद्धत या सरकारची सध्या दिसते. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला विजय मिळणार नाही निवडणुकीत. मग आता शेवटचा प्रयत्न पैसे वाटण्याचा करा. आणि हे पैसे वाटत असताना जसं नाना पटोले यांनी सांगितलं की काँग्रेसच्या जाहीरनाम्यात 8,500 रुपये होते, पण यांनी फक्त 1,500 रुपयाचीच दानत दाखवली. म्हणजे महाराष्ट्रातल्या महिलांना तुम्ही आधार देण्याचा प्रयत्न करताय तर तो आधार सक्षमपणाने द्यायला पाहिजे होता, पण काहीतरी दिलंय याचं साधारणपणे वातावरण निर्माण करण्याच्या पलीकडे कोणतंही पाऊल पडत नाही. माझ्या मते हा अर्थसंकल्प हा फक्त घोषणा करून ठराविक वर्गाला प्लीज करणं आणि आपल्या पराभव जो मागच्या लोकसभेत झालेला आहे, जो प्रचंड महाराष्ट्रातल्या जनतेने केलेला आहे, त्या पराभवातून काही प्रमाणात वाचण्याचा प्रयत्न या निमित्तानं या सरकारने केलाय. आपल्याला मी एक पॅराग्राफ वाचतो आणि तो पॅराग्राफ वाचल्यावर तुमच्या ह्या बजेटचं सार लक्षात येईल. पॅरा नंबर 101 मध्ये त्यांनी पॅराग्राफ मध्ये असं सांगितलेलं आहे, अनेक योजना जाहीर केल्या, त्या योजनांचा म्हणजे आमच्या सहकार कायद्यात शेवटी खाली असतं की वरीलपैकी जे काही नसेल ते करण्याचा अधिकार आम्हाला आहे. तसं हे पॅरा शेवटचा जवळपास आहे. आता सुसूत्रीकरण आम्ही नंतर करणार आहोत. म्हणजे त्याचं मूल्यमापन न करता आम्ही योजना जाहीर केलेल्या आहेत. I have announced ambitious new schemes for various sections of society in this budget. It has been decided to form a high-level committee to evaluate the schemes and to rationalize them so that the benefits reach directly to the eligible beneficiaries in the state. याचा अर्थ मी असा काढतो की याचं मूल्यमापन न करता
या जाहीर घोषणा गडबडीत केलेल्या आहेत. आता एक कमिटी बसणार, त्याचं मूल्यमापन करणार आणि मग याच्यात कशी कटौती करता येईल आणि कशा पद्धतीने मग कारण दाखवून म्हणजे तुम्ही अमक्याच कागदपत्र भरा, अमकेच कंडिशन्स काढा, कंडिशन्स वाढतील आणि मला खात्री आहे की या पद्धतीचा जे जाहीर केलेलं आहे त्यातल्या कोणत्याही गोष्टी फलद्रूप होणार नाहीत. महाराष्ट्रातल्या जनतेला काही दिलासा देण्याचा प्रयत्न यातनं जो केलेला आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेची निव्वळ फसवणूक आहे. महाराष्ट्राचे MSEB बोर्ड जे आहे त्याची थकबाकी किती आहे आणि त्या बाबतीत खरं म्हणजे मागच्या थकबाकीला माफ करणं हा जर निर्णय झाला असता तर त्याचं मोठं स्वागत महाराष्ट्रातल्या जनतेने केलं असतं. आता इथून पुढे यांचं राज्य 2 महिने आहे तर पुढची सुपारी घेणं हे जबाबदारपणाचं लक्षण नाही. म्हणून मी मगाशी सांगितलं की मागं काय आहे, MSEBच्या समोरचे प्रश्न काय आहेत याच्याबद्दल कुठेही भाषणात त्याचा उल्लेख नाहीये. पण पुढे मी अमकं करणार आहे म्हणतात, यालाच मी म्हणतो की हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे. त्यांनी जर बजेटमध्ये सांगितलं असतं की एवढी जबाबदारी आमच्यावर ऑलरेडी आहे महाराष्ट्र सरकारवर जी आम्हाला महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्यांना द्यायची आहे तर मग मी समजू शकतो किंवा थकबाकी एवढी आहे याची वसुलीची हे कार्यक्रम आहेत. त्या सगळ्या गोष्टीवर पांघरून घालून नवी जबाबदारी 14,000 कोटी रुपयाची म्हणतायत पण मला वाटत नाही ती 14,000 कोटीवर थांबेल. किमान 28 ते 30,000 कोटी रुपये हे या योजनेसाठी लागतील. म्हणून मी वारंवार सांगतोय हे बजेट फक्त 2-2.5 महिन्याचं आहे. हे सत्तेतून बाजूला गेल्यानंतर आम्ही ज्यावेळी सत्तेत येऊ त्यावेळी अशा गोष्टी आणि या सगळ्या संदर्भात आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा देण्याचं काम पुढे करायचंच आहे. ते आम्ही योग्य त्या पद्धतीनं व्यवस्थितपणानं करू. आणि एक शेवटचा आणखीन एक मुद्दा मांडू और हिंदी में भी बांटो. वारकरी दिंडींना अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील तुकोबारायांना नजराना पाठवलेला होता. त्यावेळी तुकोबारायांनी स्पर्श न करता तो परत पाठवला, त्यांचे आभार मानले. पण ही वारी महाराष्ट्रातली जी दिंडी निघते ती जागोजागी लोक भाविक स्वतः उत्स्फूर्तपणाने स्वखर्चाने येतात आणि तल्लीन होऊन त्या वारीमध्ये सहभागी होतात. जागोजागी लोक त्या ठिकाणी त्यांना अनेक ठिकाणी अन्नछत्र किंवा अन्नदात्यांच्याकडून अन्नदान केलं जातं. त्यामुळं 20,000ची मदत आवश्यक नाहीये, नको असं प्रशांत महाराज मोरे यांनी ऑलरेडी म्हटले, अनेकांनी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रातली वारी ही स्वाभिमानाची वारी आहे. महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांचा स्वाभिमान हा तसाच ठेवून ही वारी महाराष्ट्राची आज नाही शेकडो वर्षापासून चालू आहे. आणि त्यात हस्तक्षेप करणं आणि मी काहीतरी करतोय असं दाखवणं हे महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीनं योग्य आहे असं आम्हाला वाटतं. आम्ही रामाला आणलं असं आहे. तसं आम्ही रामाला आणलं तसा काही दिवसांनी आम्ही पांडुरंगापर्यंत तुम्हाला पोहोचवलं असा भाव निर्माण करायची शक्यता आहे. पण विनोदाचा भाग जाऊ दे, पण या महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प एवढं नक्की. जो कहा वो एक ही लाइन हिंदी के लिए काफी है. क्या कही आपने बात? चादर लगी फटने पूरी काफी है. सारी बातें मुझे लगता है कि सारी बातें विस्तार से हुई है और महिलाओं को लगातार जिस तरीके से वादे किए गए वो निभाने की कोशिश कर रहे हैं. लेकिन महाराष्ट्र की महिला स्वाभिमानी है आणि मला असं वाटतं जिजाऊचा हा महाराष्ट्र आहे, सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे. अनेक महिला, कर्तबगार महिला आपल्या राज्यात होऊन गेल्या, त्या यांच्या ह्या फसवणुकीला काही बळी पडणार नाही. मग मी आता जे काही पत्र दिले ते दिलेलं आहे. सर, एकीकडे अजितदादा अर्थसंकल्प सादर करतात, दुसरीकडे भाजपच त्यांना विरोध करतात. अजितदादा नको झालेत का? ते आजच्या अर्थसंकल्पात त्याचा कुठेही उल्लेख नाहीये. कारण अर्थसंकल्प त्यांना म्हणूनच त्यांनी तो मांडायला लावला असेल
कारण असा फसवणुकीचा अर्थसंकल्प त्यांच्याकडनं मांडून घेतल्यानंतर ते बोलू शकतील उद्या आम्हाला हे नको. चला धन्यवाद. जय श्री एक ही लाइन में बोला जाता भाजपा का लाडला भाई लाडली बहना योजना लेके आया है, पर पिछले 3 महीने से अपनी बहना को जो वो तकलीफ दे रहा था वो भूल गया क्या? कोई लाडली नहीं है उसके लिए सिर्फ राजनीति है, और वो राजनीति में हमको हार दिख रही है। जीत मिलाने के लिए ये पत्ते फेंके गए हैं। अगर ऐसा नहीं होता तो ये नहीं कहते कि हम उच्च स्तरीय समिति ला रहे हैं सुसूत्रीकरण और मूल्यमापन के लिए। सुसूत्रीकरण और मूल्यमापन को नजरअंदाज करते हुए अर्थसंकल्प लाया गया है। भाजपाच्या लाडक्या भावाने, आता तो किती जणांचा लाडका आहे ते काही कळत नाही, भाजपाच्या लाडक्या भावाने लाडकी बहीण ही योजना आणली आहे, पण मागचे 4 महिने स्वतःच्या लाडक्या बहिणीला किती छळलं हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं. हा अर्थसंकल्प हा फसवा आहे, कारण त्यांनी स्वतः अर्थसंकल्पात लिहिलेलं आहे की मूल्यमापन आणि सुसूत्रीकरण करण्यासाठी आम्ही एक उच्चस्तरीय समिती नेमणार आहोत. म्हणजे मूल्यमापन न करता सुसूत्रीकरण न करता हा अर्थसंकल्प आणलाय. आता जे काय करायचंय ती समिती करेल असं उत्तर द्यायला मोकळे होतील. आज के आता फक्त हिंदी